आज 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन. पंतप्रधान मोदींकडून पश्चिम बंगालमध्ये 35,000 नागरिकांसह योग साधना. तर मुंबईतील जुहू बीचवर भव्य योगोत्सवाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांची हजेरी. ठाकरे सेनेचे आमदार कैलास पाटील आणि वरुण सरदेसाई यांनी मध्यरात्री घेतली ओमराजेंची भेट. तिघांमध्ये 1 तास चर्चा. तर ओमराजे पक्षात राहावेत यासाठी मनधरणीचे प्रयत्न सुरूच राहणार. कैलास पाटलांची प्रतिक्रिया. रात्रीच्या अंधारात वरुण सरदेसाई आणि सहकारी तोंड झाकून आले. एकीकडे शिव्या द्यायच्या आणि दुसरीकडे निम्म्या रात्री येऊन पाया पडायचा. ओमराजे निंबाळकर यांच्या भेटीवरून शिंदेच्या शिवसेनेचे नेते किरण साळी यांची टीका. शिंदेच्या शिवसेनेत जाण्याचा अद्याप माझा निर्णय नाही. मतदारसंघात लोकांशी चर्चा करून निर्णय घेणार. ओमराजे निंबाळकर यांची भूमिका. उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंबद्दल काहीही बोललो नाही. ओमराजेंची प्रतिक्रिया. ओमराजेंचं तळ्यात मळ्यात असल्यानं ऑपरेशन टायगर धोक्यात. ऑपरेशन यशस्वी होण्यासाठी 6 खासदार फुटणं आवश्यक. ओमराजेंनी नकार दिल्यास ऑपरेशन यशस्वी होणार नाही. 5 खासदारांची धाकधूक वाढली. उद्धव ठाकरेंचं मन मोठं. परत येऊ इच्छिणाऱ्यांनी यावं. आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. तर तळ्यात मळ्यात असो पण डुबायचा की नाही ते ओमराजेंवर आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. एकनाथ शिंदे आणि ओमराजे निंबाळकर यांची फोनवरून चर्चा. कोर्टाच्या निकालानंतर दोघांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. बंडखोर खासदार संजय दिना पाटलांची सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या लग्नाला हजेरी. पक्षफुटीच्या बातम्यांनंतर संजय दिना पाटील पहिल्यांदाच TV9च्या कॅमेऱ्यात कैद. पवनराजेंच्या निकालाबाबत फडणवीस शिंदेंची अमित शहांसोबत चर्चा. शहांनी सीबीआयला हायकोर्टात जाण्याचे निर्देश दिले. एकनाथ शिंदेंची माहिती. निकाल दुर्दैवी म्हणत ओमराजे निंबाळकर हायकोर्टात दाद मागणार. कलियुग आहे. ओमराजेंची निकालावर प्रतिक्रिया. देशभरात आज नीटची पुनर्परीक्षा. परीक्षा केंद्रावर सीसीटीव्हीचा वॉच. खबरदारी म्हणून परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात जमावबंदी. तर मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून आजचा मेगा ब्लॉक रद्द. रत्नागिरीमध्ये गणपतीपुळे समुद्रात संभाजीनगरचे 5 तरुण बुडाले. समुद्र खवळलेला असल्याने बचावकार्य थांबवलं. पुन्हा कोस्टगार्ड पोलिसांकडून सर्च ऑपरेशन राबवलं जाणार.